उडाण्याची दारूबंदी उडाण्याच्या महिलांना न्याय धुळे तालुक्यात दारू बनवणाऱ्यांचा बोगस दारू बनवणाऱ्यांचा महिलांना संरक्षण अधिकृत दुकान आहेत गावात ते अधिकृत नाही एकही दुकान नाही. हातभट्टी आहे आणि बोगस दारू जी असते. पोलिसांचं काय म्हणणं आहे? हातभट्टी कारण मला वाटलं काय दारूचं दुकान अधिकृत आहे आणि ते बंद करायचं असते ना तरतूद ग्रामसभेवर वगैरे, तसं काय झालंय का? नाही, ते मजूर गाव आहे, शेतकरी गाव आहे आणि एवढा छळ आणायचा तो दिवसभर दारू पित असतो. सर आम्ही 100 रुपये त्याच्याकडनं घ्यायचो, परत दारू प्यायची आणि त्या 50-100 रुपयात तिला सांगायचं मला बोंबील आणून दे, मला अंडे आणून दे, मला मांसाचं जेवण करून दे. नाही केलं की मारा. लहान लहान पोरांचे आले त्याच्या तोंड नाही का आपण काही बोलण्यापेक्षा. ते माझा माणूस पण दारूच पितो, त्रास देतो आणि त्यांचा शिकून पोरे बी पितात. मना नात्रे गले गले पितात. आमच्या गावात दारू बंदी व्हायलाच पाहिजे. काय बी त्या गावात काही तंत्र नाही, म्हणजे सगळी दारू मोठ्या प्रमाणावरती हातभट्टीची किंवा ही जी आहे अवैध सट्टा ती विकली जाते. मटक्याचा धंदा तिथं आहे. खूप महिला आल्या, जवळजवळ 200-300 महिला सगळ्या गावात. आता ते महिला जातील ना तर आपली पतींकडनं त्रास होईल किंवा दारूवाले यांच्या सरपंचबाईंना तर धमकीच देऊन गेले तुमच्या घरी दगडफेक करू राहते. नाही दारूचे धंदे कोणाचे? गावातल्याच लोकांचे. आदिवासी नाही हे काय म्हणजे आदिवासी वस्ती का गावात? जाते नागपूर पर्यंत जाते बोगस दारू. अमरावती जिल्ह्यामध्ये धुळ्याची बोगस दारू सापडते. म्हणजे विदर्भाकडे पण जाते, गोव्याकडे जे गोवा दारूचं उत्पादनाचं मोठं केंद्र आहे तिथे पण या जिल्ह्यातली बोगस दारू जाते. आणि हे सगळे ही एक म्हणजे कधी हातभट्टी असेल त्याला बोगस दारू असेल.